आज आपण करत आहोत हेअर स्पा. आज आपण होममेड हेअर स्पा हेअर स्पा. हेअर स्पा करतो. आज आपण करत आहोत ताईचं केसामध्ये होममेड हेअर स्पा. हेअर स्पा आपण कशा पद्धतीने करणार आहोत, कसं वन बाय वन कसा हेअर स्पामध्ये क्रीम अप्लाय होते, कसं स्टीम देतो आपण, कशी मसाज करतो, ते सगळं आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा आणि मला चुकलेल्या गोष्टी कमेंट करून मला सांगण्याचा प्रयत्न करा, आणि ताकी माझ्या हातात जे गलती होतील ती त्याला मी रिपेअर करीन असं मला काही सांगा त्याच्यामध्ये, की मी त्याच्यामध्ये अजून काय काय ॲड करू शकतो. चला आपण हेअर स्पाला आपण स्टार्ट करूया. ओके डन. सगळ्यात आधी आपण करणार आहोत क्रीम अप्लाय. ठीक आहे, आपण याचे 4 सेक्शन काढून फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ याच्यामध्ये आधी आपण क्रीम अप्लाय करून, अप्लाय केल्याच्या नंतर आपण त्यांना हलकसा हेड मसाज देऊन, हेड मसाज दिल्याच्या आपण टॉवेल हीट देऊन, टॉवेल हीट दिल्याच्या नंतर आपण त्यांना पुन्हा दोनदा हेड मसाज देऊन. ओके, चालू करू आपण आता क्रीम अप्लाय करा. इकडे टोन करू का नाही? इकडे टोन करू का? मग ते कसं दिसेल त्याच्यात? करतो ना. आधी 4 सेक्शन मधून 2 सेक्शन काढले, त्यामुळे ह्या 2 मधून 2 काढायचे आपल्याला. चांगली मसाज करून देतो. मग केस खराब झाले तर खूप गंध जातो मध्ये. केस कशी खराब नाही झाले तर पण पहिलेच साठी करून टाकून आपण साऱ्याने. काय आ ना ते पा गुंडातला पाणी गंजात टाक. हे क्रीम आहे, आपल्याला क्रीम थोडंसं पाणी मिक्स केलं याच्यामध्ये. पाणी आणि क्रीम आहे, याला आपण प्रॉपर पाणी मिक्स करू. आपण गुंडामध्ये दुसरा पाणी यासाठी मिक्स करू कारण की केसांमध्ये परिपूर्णपणे पद्धतशीर लागण्याकरता आपण थोडंसं पाणी ऍड केलं याच्यामध्ये. फेस पर क्रीम आहे. सेक्शन बाय सेक्शन आपल्याला लावत जायचं आहे. याला लावावं लागेल मेन तिथे आहे ना, रूट्स त्याला. सांगू नको का टाकतो म्हणून व्हिडिओ. काय बनवतो आम्हाला नाही, व्हिडिओ बनवत राहा फक्त. असं सांगते नको व्हिडिओ टाकेल म्हणून. माहीत पडला कधी नाही पडत, नाही पाहिजे तेवढा. फक्त असं ट्रायल मारत आम्हाला. जस्ट चालू पण उद्घाटन आहे माझ्या व्हिडिओचा. माझ्या व्हिडिओचा उद्घाटन म्हणून ट्राय करून पाहिलं म्हणे. नाही तसं काय म्हणजे नाही जास्त चपट मला त्यांच्या आता पहिले चालला ते माझं चाललं त्याचं असं थोडी आहे ते. आता आले 10 मिनिटं तू जेवायचं आहे ना, जेवण आहे कसं नाही म्हणतो 5 तास मग आलं जेवण करून सायंकाळी. हो ते सर सांग म्हणून सांगते. आता बघायचं का एकदा केला. दुकान कुठेच आहे आता जेवण करून सर्वजण ऐकतात. नाही मग दुकान कुठं आहे म्हणते म्हणून भूक नाही. खाणारे मटन कचोरी खाल्ली ना आता बनवतो नाही. लागते का मला मसाज छान करून करतोस का जाऊ हेअर स्पा. आमच्याकडे एक नमुने भरल्यात. हे झालं पहिला सेक्शन कम्प्लीट. आपल्याला त्यांना त्रास होता कारण की केस त्यांच्यात विकनेस, त्या कारण त्यांना त्रास होता, खिचल्यासारखं वाटत आहे. काहीच नाही वाटत मला सांगते. चेहऱ्यावरून असं वाटलं मला तुला केस तुझे खिचल्यासारखे वाटत म्हणून. मला काहीच नाही वाटत. व्हिडिओ नको टाकू. जेवण आता
झाले असं नका. नमस्कार थोडं सामान करत हे उपरवाडीला हे झालं का 12 सिलेंडर फ्लॅट 12 सिलेंडर फ्लॅट झाले का उपरवाडीला उद्या पाण्यात आज ना मी इंस्टावर बघितली का नाही त्यासाठी का नाही त्याच्यात मिक्स नाही थांबते चल ट्युशन जातो पुन्हा नोंदणी पर त्याला थोडंसं टाका जास्त नाही बस चार वाजले चल पॅन्ट चेंज कर म्हटलं तरी तुम्ही ते तुला मी पॅन्ट काळा काळा करते पडशील बॅग पकड गेली आहे पाण्याची बॉटल थांबते मान खाली करते चल 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 बाय काकाची वगैरे मस्त आठवण करते मला छान लागली अशी बॅग काय अशी अशी इकडे बघा इकडे हां सर मला क्रीम का अप्लाई करू दे पूर्ण हाँ भैया रिलॅक्स वाटलं नाही अभी काय करू सेकंड लाइन तो एमटी है क्या वहाँ पे तो कैसा करना है जाने क्या ओके तो तुम रात को निकल रहे हो तो ऐसा करो सेकंड ला दो फिर निकल जाओ मैं बात करके रखता तब तक आपको कॉल करता मैं भी अब भी जा जब घर से कौन कौन सी गाड़ी हो तो अभी थोड़ा मेरे को खाना वाना तो खाने दो भैया हाँ 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 ठीक ठीक है ना हाँ और वो फास्टैग लगाया उसको रिचार्ज मार दूंगा अगर हाँ बोलेंगे तो ठीक है ना ठीक है ना तुम 12 को रिटर्न आओ मेरी तरफ विचारू ठीक आहे सर टेबल असं 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 इकडे 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 हां 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 मला असं ठेवतं क्रीम तशीच असते ताई जेंट्स लोकांनी काय म्हणतो
केसच नाही असं त्यांच्यासाठी केस पाहिजे त्यांच्यासाठी हेअरस्पासाठी लेंथ मोठी पाहिजे. म्हणजे लेडीजसाठी हेअरस्पा करतात. असं नाही कोणी बी करतात हेअरस्पा त्यांचे केस गडत आहे स्टँडअपचा प्रॉब्लेम चालू आहे. तेव्हा आपण आता घरी पण करू शकतो. हे टावेल हे म्हणजे हां ते बेस्ट असतं ते. आपण केस उठल्यानंतर आपण ते करू शकतो का? तसं मग रेग्युलर पण यूज करू शकतो. टावेल हे बेस्ट असते. वैष्णवी चालू पाठवायचं का? सांगतो तिकडे बघ ना सरळ बघ. नाही त्यांना उकडता पाणी लागते. आणि कोणत्या पाण्यावर त्या मग ताई टाकता गंजात पाणी पाणी तिने मांडला का गंजात गरम पाणी? गंजात आहे गरम. तो छान. चांगली मसाज करून दे पहिलं सांगते. कोण माझी माय म्हणून मी ते- ना मसाज मस्त रिलॅक्स वाटतं ते. अरे एकदम जास्त नको. काय सगळं तुम्ही मला पहिले सांगले असते ना मी सकाळी येऊन करून दिलो असतो. त्या वांडरानं सांगितलं नाही पहिले आता सकाळी. आम्हाला माहितच नव्हतं ना. मला माहित नाही मी म्हणलो तुला असंच सहज भेटायला बोलत तू आपली बॅग धरून दिसला म्हणून मी म्हणलो आता करून दे. मसाजमुळे कसं असते क्रीम अप्लाय होते प्रॉपरपणे जे सुटलेले केस असते त्यामध्ये क्रीम अप्लाय होऊन जाते आणि हलकसं रिलॅक्स होऊन जाते. आईची तब्येत खराब आहे का? कोणत्या? वेळेला नाही का झोपले झोपेतून उठले असं. बरोबर ना. आता देऊया आपण तावेट काय फक्त ॲग्रीमेंट साईन आहे. ॲफिडेविट तू बनवलं किती लागेल? हो हो टोटल सांगा ना. तावेट आता टाकून द्या ना तुम्ही. गरम पाण्याने ओलं केलेलं असले तावेट सांगून द्या ते मला. आपण हेडवर ठेवतो. चालेल. हलकसं स्पेशल द्यायचं
सब भिजत नाही का? 2 मिनिटं असंच ठेवायचं हेड डोक्यावर. त्याच्यानंतर तो पण आपण दुसऱ्या टावेलची प्रक्रिया सुरू करायची. हे थंड झालं की ते अप्लाय करायचं, ते थंड झालं की हे अप्लाय करायचं. हलकसं गरम ठेवायचं टावेलला, जास्त वेळ नाही ठेवायचं. 2 ते 4 मिनिटं ठेवलं तरी पुरेसं आहे. असं काम आहे चालू. दुसऱ्या टावेल जास्त गरम पण नाही आणि जास्त थंड पण नको. वैष्णवी कुठे गेली ते? पाणी पाहायला गेलो. वैष्णवी कुठे गेली ते? मस्त उद्या नसतं बोलवलं, मला केस नसतं कापून दिलं का? मला केस कापून नसतं बोलवलं का? काय म्हटलं? केस नसतं कापून झालंय बोलतो. हा मग तसं माहित आता मी नंतर येईन ना, तू जमा कोण ठेवशील दोघात तिघांना. ठीक आहे. दोघातून थांबतो थोडंसं. हे थंड झालं. आता एक लास्ट आहे टावेल घेऊन त्याच्यानंतर हलकीशी 2 मिनिटं अजून मसाज द्यायचं आपल्याला. कोणतं पण घेऊन जा. दादावारची सुट्टी आहे का तुला? दादावारची हडताळ आहे का तुला? ते कास्तकार लोकांची. कशाची? कशाची हडताळ आहे? किसान असं नाही का ते? हा? किसान हडताळ. मला कानाला लावायचं नाही म्हणतो. आता ते आपण हलकसं 2 मिनिटं मसाज. चालू करतेस का? हा? गमत कोणते नाही. लहान आहे बिचारी, आता 8वीत त्याच्या आहे. बिचारी लहान आहे ते आता. तिचे हेअर्स मस्त आहेत पण. आठवीत आहेस ना का चालू? मी काय म्हणतो, मला परमनंट हे करायचे आहे. काय करून straight देशील का करायचं? स्ट्रेट? ताई कधी करून देशील? तू सांग. रविवारी फुकट सोडून ना? फक्त. हो फुकटच पण हा. फक्त संडेच्या दिवस सोडून. ठीक आहे. हा, ठीक आहे. तुझ्याकडून कारण 5-5 हजार रुपये लागतात असं मला ऐकायला भेटलं तुझं. तुझ्या केसाचे कमी 6,000 लागतात. हो का? मग तुला 1 रुपयाने द्यायची? आपण 1 रुपया. हा तेच म्हणतो. करून देते बरं ना. केस खराब झाले का? बिलकुल टेन्शन नको. केस खराब झाले बिलकुल मी वस्त्र बी घेऊन येईन डायरेक्ट चाटी. ठीक आहे. अजून काही असं उधळीन ना भाऊ. पहिले कोण द्यायला? बायको समोर तू या. आता त्याला 1 तास असंच ठेवायचं. 1 तास नाही म्हणजे 15 ते 20 मिनिटं डोक्यामध्ये असंच अप्लाय ठेवायचं क्रीम. त्याच्यानंतर 20 मिनिटांनंतर हेअर वॉश करायचं. परिपूर्ण असं घासू हेअर वॉश नाही करायचं. 80% निघाला पाहिजे क्रीम आणि 20% डोक्यात राहायला पाहिजे. ओके ताई? ओके डन. डन. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. ओके डन.